महायुतीच्या महाविजयाची यात्रा आज मराठवाड्यात पोहोचली आणि ही दुसरी यात्रा असणार आहे, आभार यात्रा एकनाथ शिंदेंची, ती म्हणजे नांदेडमध्ये. आणि त्याच अनुषंगानं बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमदार हेमंत पाटील. एकनाथ शिंदेंची ही आभार यात्रा, नेमकं काय स्वरूप असणार आहे आजच्या यात्रेत? नांदेड जिल्ह्यामध्ये युतीच्या 9च्या 9 जागा निवडून आलेल्या आहेत. आपण बघता की माननीय अशोक चव्हाणांची मुलगी श्रीजया असेल किंवा प्रताप पाटील चिखलीकर साहेब असतील, त्या सर्वांच्या प्रचारासाठी स्वतः एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या मतदारसंघामध्ये चिखलीकरांच्या प्रचारार्थ स्वतः डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सर्वत्र नांदेड जिल्ह्यामध्ये फिरले आणि जनतेने कौल दिला, 9च्या 9 जागा निवडून दिल्या. आणि जनतेने जो काही कौल दिलेला आहे त्याचं कुठेतरी आभार मानणारा हा भारतातला मी पहिला नेता बघितलेला आहे. निवडणूक झाल्यानंतर आपण बघता की अनेकदा गरज सर्व वैद्य मरो लोकांना विसरलं जातं, लोकांकडे कोणी बघत नाही. परंतु जनतेने त्यांना भरभरून जे प्रेम दिलेलं आहे त्याचा आभार मानण्यासाठी ते आज नांदेडमध्ये येत आहेत. आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी असतील, शेतकरी असतील, युवक असतील, ते आज त्यांच्या सभेसाठी येत आहेत. महायुतीच्या महाविजयाची आभार यात्रा म्हणताय, मात्र कुठंतरी फक्त शिवसेनेची आभार यात्रा दिसते. मित्रपक्षाचे सर्व नेते तुमच्या कार्यक्रमाच्या पोस्टर्सवरून गायब आहेत. नाही, हा पक्षाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळं शिवसेना आणि शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते हा दिवसभराचा संघटनेसाठी साहेबांनी वेळ दिलेला आहे. त्यामुळं आपण बघितलं की प्रचारात साहेब सगळीकडे जात होते, परंतु हे संघटनावाढीचाही कार्यक्रम आहे. त्यामुळं ज्या ज्या युतीमधल्या नेत्यांनी साहेबांना चहापानासाठी बोलवलेलं आहे त्यांच्याकडे साहेब जाणार आहेत. महायुतीमध्ये नांदेडमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे. तुमचे वक्तव्य गाजत आहेत, कल्याणकरांची वक्तव्य गाजत आहेत, अशोक चव्हाणांची वक्तव्य गाजत आहेत. काय चाललंय नेमकं? निश्चित नांदेड शहरामध्ये मागच्या 71 वर्षापासून चव्हाण साहेबांचं, त्यांच्या घराण्याचं राज्य आहे. आणि बाळासाहेबांच्या विचाराने ही सर्वसामान्य घरातली आम्ही पोरं आज सत्तेमध्ये आलो, आमदार झालो, कोणी खासदार झालो. आणि हे सगळं करत असताना जेव्हा आपण युती करतो तेव्हा आपण हातात हात घालून चाललं पाहिजे. मागच्या जे काही एकमेकांबद्दल क्लेश असतील ते विसरलं पाहिजे. दुर्दैवानं निवडणुका झाल्या, निवडणुका होऊन निवडणुकांमध्ये ज्या ज्या आमचे आमदार निवडून झाले त्यांच्या विरोधामध्ये जे बंडखोर उभे केले होते त्या बंडखोरांना 6 वर्षासाठी निलंबित केलं होतं. त्यांना जर 6 दिवसामध्ये आपण पक्षात घेताय, युती म्हणून गळ्यात हात घालायचे आणि विरोधात लढलेल्यांना पक्षात पावन करून घ्यायचं, याच्याबद्दल शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोष आहे. म्हणून मी अशोक चव्हाण साहेबांना विनंती केली की आपण या युतीमध्ये आपण नवीन आलेले आहात, परंतु मागच्या 40 वर्षापासून नांदेड शहरामध्ये शिवसेना भाजप युती ही अभेद्य होती. हातात हात घालून चव्हाण साहेबांच्या विरोधातच आम्ही लढत इथपर्यंत आलो. आज चव्हाण साहेब भाजपमध्ये आले, मोठे नेते आहेत, परंतु त्यांनी युती धर्म पाळला पाहिजे असं मला वाटतं. चव्हाण साहेबांनी स्वबळाची घोषणा केली आहे, स्वबळाला लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कुठेतरी मिठाचा खडा टाकला जातोय. निश्चित त्यांचं काम जे आहे, आजपर्यंत एक स्वतःचं गट त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये निर्माण केलेला होता आणि त्या पद्धतीनंच भाजपमध्येही ते गट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक भाजपचे कार्यकर्ते आहेत जे की प्रमोद महाजन साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब स्कूटरवर फिरताना आम्ही नांदेड शहरामध्ये बघितलेले आहेत. चंद्रकांत दादा पाटलासारखा माणूस, एबीपीचं काम करताना विनोद तावडेसारखा माणूस आम्ही बघितलेला आहे. माननीय फडणवीस साहेब इथं युवकांचे अध्यक्ष असताना आलेले बघितलेले आहेत. आणि एक कल्चर होतं, एक खेळीमेळीचं वातावरण होतं, एक कौटुंबिक वातावरण होतं. आणि जर अशा पद्धतीनं प्रत्येकजण वेगळा लढायला लागला, आज आमच्या निवडणुका होऊन गेल्या, आम्ही आमदार झालो, कोणी मंत्री झालंय, आणि जेव्हा कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात तेव्हा वेगळं लढायचा विचार होत असेल तर कार्यकर्त्यांमध्ये भांडणं होतात. ठीक आहे, आपला पक्ष जिथं आमदार असेल तिथं 60% जागा त्या आमदाराच्या पक्षाला देण्यात याव्यात, बाकीच्या 40% मित्र पक्षाला देण्यात यावं, असं काहीतरी सूत्र घेऊन आपण चाललं पाहिजे. पण आपण एकत्र बसणारच नसाल, संवाद साधणार नसाल तर याच्यामुळे निश्चित युतीमध्ये मिठाचा खडा पडल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस 2 दिवसांपूर्वी येऊन गेले, तुम्ही त्यांच्याकडे तक्रार केली. आज एकनाथ शिंदे येत आहेत, त्यांच्याकडे काय म्हणणं मांडणार आहेत?
स्पेसिफिक अशोक चव्हाणांच्या बाबतीत? निश्चित माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे शिवसेनेचे 4ही आमदार आम्ही गेलो होतो की जनतेनं आपल्याला भरभरून दान दिलेलं आहे, 9च्या 9 जागा दिलेल्या आहेत आणि एक हातात हात घालून आपण जर काम केलं तर निश्चित जनता आपल्या पाठीमागे राहील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस जर आपण युत्या जर तोडत असू तर याच्यामध्ये गावागावातल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद होतील, कार्यकर्ते पडतील आणि नुकसान कार्यकर्त्यांचं होणार आहे, नेत्यांचं नाही आहे. त्यासाठी त्यांना योग्य समज द्यावी अशी तक्रार आम्ही माननीय फडणवीस साहेबांकडे केली होती. माननीय फडणवीस साहेबांनी योग्य त्या सूचना बावनकुळे साहेबांना दिलेल्या आहेत आणि ते स्वतःसुद्धा या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलणार आहेत. आणि जो काही त्रास नांदेड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये होतोय, एक मोनोपली, मी ठरवेल तोच अधिकारी आला पाहिजे, डीपीसीच्या कामांचं नियोजन मी ठरवेल तसंच झालं पाहिजे, असं न होता प्रत्येकाला मतदारसंघ आहे, प्रत्येकाला कार्यकर्ते, त्या पद्धतीनं त्या विभागाला तिथल्या अडचणींच्या कामांचा निधी हा मिळाला पाहिजे, ही आमची भावना आहे आणि त्या संदर्भामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सांगणार आहोत. एकीकडे तुम्ही आभार यात्रा काढताय, मदत दुसरीकडं लाडकी बहीणसारख्या योजनेमुळं ज्या लोककल्याणकारी योजना होत्या, दुसरी म्हणजे शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिदा, याला कुठंतरी कात्री लावण्याची चाचपणी केली जाते. एक लोकप्रतिनिधी म्हणून याकडे कसं पाहता? निश्चित ज्या काही योजना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी आणलेल्या योजना आहेत, तर या योजना बंद होऊ नयेत यासाठी साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत. आपल्याला आठवतं की 1995ला शिवसेना भाजप युती सरकार आल्यानंतर 1 रुपयामध्ये झुणका भाकर होतं. सर्वसामान्य माणूस कष्टकरी ते लाईन लावून आज खात होता. शिवभोजन थाळीमध्ये सुद्धा आज तुम्हाला सांगतो सर्वसामान्य माणसाला सहज कष्टकऱ्याला शक्य होतं, गावातून आलेला शहरात कामासाठी आलेल्या माणसाला शक्य होतं. माझी विनंती आहे की अशा ज्या योजना आहेत, मोठं राज्य आहे, 7-8 लाख रुपयाचा इथं कर संकलन होतं आणि मला वाटतं की अशा छोट्या मोठ्या योजनांमधून खेड्यातले, ग्रामीण भागातले गोरगरीब आणि शेवटचा जो घटक आहे त्याला लाभ होतोय, तर या शेवटच्या घटकांसाठी असलेल्या योजना बंद करू नयेत यासाठी मी विनंती करणार आहे. तर हे होते हेमंत पाटील. आज एकनाथ शिंदेंची आभार यात्रा नांदेडमध्ये आहे. या अनुषंगानंच नांदेडमधल्या अंतर्गत राजकारणात अशोक चव्हाणांची जी मोनोपॉली आहे त्याविरोधात एकनाथ शिंदेंकडे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शिवाय महायुतीत मिठाचा खडा पडू नये याचीही काळजी घेण्याची गरज असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.